बसून घे, इधर देखो, हात छोड़ दो, हात छोड़ दो, खड़े रहो फिर। इधर बाबा। असोसिएशनद्वारे आयोजित विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या सत्कार कार्यक्रमाला तर आमच्यामध्ये असतात आदरणीय आमदार संदीपजी जोशी उपस्थित होते, ती बाब केलेली आहे। अशा प्रकारचा हा सन्मान ज्यांनी केलेल्या कार्याला एक साथ देणं आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि पुढील त्यांच्या कार्यासाठी शुभेच्छा देणं फार महत्त्वाचं कार्य आपण आयोजित केलं। तिथं उपस्थित सगळे आमच्या नागपूर आणि नागपूरच्या आजूबाजूला विदर्भामध्ये आपण सगळे लोक या ठिकाणी आलात। त्या सन्मानासाठी आपल्या कार्याला मी सलाम करतो। आपण जे कार्य केलं आहे त्या कार्याचा सन्मान आणि असंच कार्य आपलं समाज उपयोगी समाज सेवेसाठी ते सदैव तेवत राहावं, सदैव आपलं कार्य अग्रसर राहावं यासाठी हा एक छोटासा आयोजनाद्वारे आपला सन्मान करण्यात आलेला आहे। या कार्यक्रमामध्ये मला इथं आमंत्रित केल्याबद्दल मी पांडेजी, आमचे विमलजी, त्या सगळ्या पूर्ण आयोजकांचं मी खूप खूप धन्यवाद करतो। आणि हा जो महिना असतो आमचा, हा सर्व इन्स्टॉलेशनचा महिना असतो। नवीन पदाधिकाऱ्यांना शपथ देण्याचं कार्य आमच्याकडे असतं। तो आपण जे कार्य केलेलं आहे त्याची पत्रिका क्षेत्र असो, समाजसेवा असो, वैद्यकीय क्षेत्र असो, क्रीडा क्षेत्र, ज्या ज्या क्षेत्रामध्ये आपण कार्य केलं त्या कार्याला असंच आपण पुढे नेत जावं अशा मी शुभेच्छा देतो नागपूरच्या भोसले राजकारण्याच्या वतीने। सभी से निवेदन करता हूं कि एक एक जन आए, आप सहकार्य जब तक नहीं करेंगे मैं उनको मंच से बुलाना चाहता हूं। मैं ये पूरी एक टीम है, किसानों के लिए काम करती है। और भी हमारे डॉक्टर साहब है, कई हम उनसे भी समझ जाते हैं। हम लोग कहीं कुछ जो दिल्ली में टोटल किसानों के लिए काम किया। पुरस्कार 2025 ने सन्मानित करतोय आपण वनिता वासेकर, हेल्थ सेक्टर भारतीय किसान यूनियन लोक शक्ति के जो बहुत बड़ा काम किया है किसानों के लिए। हम जिसका नाम लेंगे वो कार्यकर्ता ब्रह्मपुरी यांनाही मी विनंती करते आपणही करायचं आहे। तो अगर आप भी चाहते हैं कि आप किसी और फील्ड में, किसी और चीज में आपका मन है और आप उसको नहीं अचीव कर पाए तो उसके पीछे थोड़ा सा दौड़िए, भागिए, वो आपको एकदम जरूर मिलेगी। जैसे मुझे मिली है वैसे आप सबको भी मिलेगी। और मैं दर्पण पत्रकार का सभी दिल से धन्यवाद देना चाहूँगी कि मुझे यहाँ पे आमंत्रित किया, इतने बड़े इवेंट में मुझे सम्मान दिया। थैंक यू वेरी मच, थैंक यू। संगीत घेणार आहोत आणि त्यानंतर पुन्हा आपण समाजभूषण पुरस्कार कुमार नामदेव, सामाजिक कार्यकर्ते सोमकुमार नामदेव। स्वीकारासाठी समोर यायचं आहे। गडचिरोली पदाधिकारी बंधू भगिनींनो, आपले पुरस्कार या पद्धतीचा गौरव हा अत्यंत आवश्यक असतो। आपण ही कौतुकाची थाप समाजातल्या विविध क्षेत्रातल्या विविध मान्यवरांच्या पाठीवरती आज या ठिकाणी ठेवत आहोत। त्याबद्दल आपल्याला सर्वांतर्फे, नागपूर शहरातर्फे मी आपलं मनापासून आभार व्यक्त करतो। या ठिकाणी समाजातील विविध क्षेत्रातील आपण सारे मंडळी आलेले आहात।
पुरस्कार असो, सन्मान असो, हा छोटा आहे, मोठा आहे, पद्मश्री आहे, पद्मभूषण आहे, हा महत्वाचा नसतो, तर त्यामागची भावना ही महत्वाची असते. आपण केलेलं समाजातील कर्तृत्व हे महत्वाचं असतं. आणि त्यामुळे आपण जे काय कर्तृत्व केलं असेल, जे काय आपल्या मार्फत घडलेलं असेल, त्याबद्दल आपलं मनपूर्वक अभिनंदन व्यक्त करतो. त्याचप्रमाणे येणाऱ्या काळात देखील या पद्धतीचे पुरस्कार दर्पण आणि ह्युमन राईट्सच्या माध्यमातून सुरू राहावे, याकरता आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो. धन्यवाद. धैर्याने पाऊल ठेवणारे प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहे. त्यांचा या ठिकाणी आपण समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मान करणार आहोत. या चळवळीतून त्यांनी स्वतःची शारीरिक क्षमता आणि माणुसकीची उंची दाखवलेली आहे. सन्मानित करण्यास आम्हाला अत्यंत आनंद वाटतोय. शिवाजी नन्नावरे एवढे विशेष असा आनंद होतोय. आपल्या प्रेरणादायी कार्यासाठी समाजभूषण पुरस्कारांना गौरव करताना खरोखर आम्हा सर्वांना आपला अभिमान वाटतोय. आपल्या आपण समोर जायचं आहे. आलोकजी शर्मा, रिचा मॅडम, आपण पुढे जायचंय.